मित्रांनो, तुमच्या आसपास आहे ना, जॉबला, कॉलेजमध्ये किंवा अजून कुठेतरी आसपास तुमचे ना चांगले फ्रेंड असतील आणि त्यात असा एक फ्रेंड असतो ना, असा एक तुमचा मित्र. अरे आपले हिंदीत करायचंय कट कर. सकाळ मित्रांनो, आता एकदम 8:30-9 वाजले उठायला. रात्री लेट झोपलो होतो. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या जर्नीमध्ये आणि युट्यूब चॅनलमध्ये. तर चला, आज संडे आणि जरा निवांत आहे. जरा लेट होतो, तुला पण सुट्टी असते. चला आता फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून दुपार झाली. नाश्ता करून जे झोपलो होतो ते अजून झोपलेलोच आहे. कारण संडे भाई चिल डे, चिल. आता मस्त आंघोळ वगैरे करायचे आणि जायचंय ते ड्युटीला. नको असलेल्या ड्युटीला कटाळा आला रे. 2 वर्ष झाले ते रोज जातोय येतोय. काय करणार आहे, पण जावं लागणार ना. पोटा पाण्याचा प्रश्न आहे. चला, हो आता करू आंघोळ वगैरे, जेवण करायला पण जायचंय. पण ड्युटीवर जायला रेडी झालोय आणि जेवण वगैरे करू. आज काहीतरी नॉनव्हेजच असेल खाली. चांगलं आहे, सनी डे आज. आज तर काहीच कॉन्टेंट सुद्धा बनवलेलं नाही. माहिती काय आज काय 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 बोलायचंय काय नाही. काय सकाळी उठलोय 8-9 वाजता, त्यानंतर नाश्ता केला, परत झोपलोय. कधी कधी रिलॅक्स डे पण पाहिजे रे. रोजच ते धावपळी सगळं धावपळी जीवन. शरीराला पण काहीतरी थोडं रेस्ट पाहिजे ना. त्याच्यामुळं आज म्हटलं आज काय नाही, फक्त ड्युटीला जायचं, थोडं रेस्ट घ्यायचा. चला आता जेवण वगैरे करू आणि जाऊ ड्युटीला. हॉस्पिटलमध्ये ड्युटीला जेवण वगैरे झालं. जेवणचं काय शूट करायला जमलं नाही, गर्दी होती. तर चला जाऊ ड्युटीला. आता भेटू संध्याकाळी डायरेक्ट 8-8:30ला. संध्याकाळी एकदम काहीतरी नवीन कंटेंट आहे. आणि आता आपण डायरेक्ट टी सेंटरला आलो चहा प्यायला. आणि पण मी चहा घेत नाही, तुम्हाला माहिती आहे. मित्र वगैरे घेतील आता. तर चला जाऊ आता. रूमवर जावं लागेल, भूक लागली लई. मेसला जेवण पण चांगलं नाही, पोरं म्हणत होते. खावं लागेल, पण काय करणार आता. सारखं बाहेरचं खाऊन जमत नाही ना. चाललो आहे रूमवर. मित्रांनी चहा वगैरे घेतला त्यांनी, आपण काय चहा वगैरे घेत नाही. व्हिडिओ क्वालिटी कमी आहे, पण माणूस खरा आहे. क्वालिटीचं जाऊ दे. आता जाऊन डायरेक्ट जेवण वगैरे करू. बघू जेवायला काय. मेसवर तर चांगलं नव्हतं म्हणतात ते. चला, आज संध्याकाळी काहीतरी व्हिडिओ ना. जॉबला, कॉलेजमध्ये किंवा अजून कुठेतरी आसपास तुमचे ना चांगले फ्रेंड असतील आणि त्यात असा एक फ्रेंड असतो ना, असा एक तुमचा मित्र. तुम्हारी लाइफ में ना ऐसा एक दोस्त जरूर होगा. कॉलेज में रहा होगा, जॉब पे होगा, किधर तो होगा, जिसको देखकर तुमको है ना ऐसा फील होगा ना, ये क्यों है मेरे लाइफ में. क्योंकि वो दोस्त कैसा रहता है पता है क्या. कोई लड़की आई, कोई ग्रुप आया लड़कियों का, तो उसका है ना बॉडी लैंग्वेज देखना चेंज होगा. उसका जो टोन है बोलने का वो चेंज होगा. और अपन को लगता है भाई ये क्या होगा इसके साथ, ये क्या कर रहे हैं. तो भाई लोग, मैं बोलता हूँ ऐसे दोस्तों से ना दूर रहो. पहले बता रहा हूँ, ये दोस्त कभी किसी के नहीं हो सकते, ये इसके बाप के भी नहीं होंगे. पता है क्या आपको. मेरे को ऐसा डेंजर एक्सपीरियंस आया ना, अभी मैं इसलिए आपके साथ शेयर कर रहा हूँ. उसका है ना वो क्या करता है पता है क्या. ही अरे काय करतोय, ये क्या हो गया, ऐसा ऐसा उसका लैंग्वेज हो जाता है. भाई मेरे कुछ दोस्त है, मैं अभी नाम नहीं ले सकता, तो मैं बोल रहा हूँ टैग करो उस बंदे को, उस दोस्त को, गांडू को, जो है ना ऐसी हरकतें करता है लड़के आने के बाद. ग्रुप 12 वाजलेत, झोपायला उशीर झालाय. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि असंच बरोबर प्रेम राहू द्या, तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि अजून काय, आता झोप लागली मला, आता काय बोलू सुचत नाही. तर चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.